हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आता आम्ही मस्त रेडी झालोय आणि आम्ही जातोय शोभाताईकडे, कारण आज तिचा आहे बर्थडे. आज तिचा वाढदिवस आहे आणि तिला आम्ही स्पेशली आणि आपण म्हणजे लास्ट सॅटर्डेला पण नव्हतो गेलो ना. नाही नव्हतो गेलो आपण, तेव्हा तू बाहेर गेली होतीस, वस्तीला गेली होती तेव्हा. कारण आम्ही आमचा प्रत्येक वीकला त्यांच्याकडे एक फेरी असते, पण आज तिचा बर्थडे आज स्पेशली आम्ही मुद्दाम बोललो तिला सकाळी का आम्ही येणार नाही तसं आम्हाला काम आहे असा, तर आता आम्ही स्पेशल तिला जाणार आहे तिला विश करायला. आणि बाकी दीक्षाला मध्ये थोडासा पार्लर मध्ये जायचं आहे, त्याच्या वगैरे काय काय लागतो ना, जर आयब्रो करायचे फक्त. आयब्रोज ठीक आहे, आयब्रो मी तुला कधी म्हणतो मी करतो, पण ठीक आहे जाऊ दे, एवढं टॅलेंटची कदरच नाही. चिनी चाव चाव नाही व्हायचं. असू दे. तर आता आम्ही निघतोय, टाइम पण झाला, कारण आम्हाला पाणी यायच्या आधी लवकर यायला लागेल घरी आणि जेवण पण बनवायचं आहे. सो निघायला चला. तर दीक्षा आता पार्लर मधून आलेली आहे. लगेच आली. चला आता आम्ही ताईकडे पोहोचतोय. ताई आम्हाला ऍक्च्युली बाहेरच भेटली, बर्थडे गर्ल कचरा टाकायला गेली होती आणि आता आपण घरात एंट्री करतोय. आणि बर्थडे गर्ल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. बघू दाखव काय बनवलं. छोटे छोटे पेन्सिल, मिनी पेन्सिल, मिनी याच्यात. नाईस व्हेरी गुड. काय बनवलं, कोणी बनवलाय? मिनी. तू बघू दाखव चल. चला व्हेरी गुड नीट बनव चांगला बनव. बघू कसा बनवते. पहिल्यांदा पोरिंग पुढे आपण बघतोय काहीतरी बनवलेला त्यांनी. आणि तू काय बनवलं? स्वतःपुरता मॅगी बनवले. आले खाऊ मग घेतले. आम्ही आलो, आम्ही नाही खाणार. खा तेवढेच राहिले. व्हेरी गुड मुलगी शिकली, प्रगती झाली. मम्मीसाठी स्पेशल लावण्याने रवा बनवला. चला बाकी कोण येत नाही, हॉलमध्ये कोण नाही, बाकी सध्या एसी मध्ये त्यांना बसायला लागतं सगळं. तर आता आम्ही शिरा एन्जॉय करतो. लावण्याने बनवलाय. बस तर जाऊ दे, एक पाहिजे बायको पण चालेल मला. लावण्याने तर मस्त बनवलं. ठीक आहे, मी बघतो, मी रिव्ह्यू देतो. व्हेरी गुड. आणि काय मस्त सेट केला प्लेट मध्ये, मस्त मध्यभागी असं राऊंड केला होता. चांगला असंच पाहिजे. व्हेरी गुड. तुम्हाला खायचं असलं तर या आमच्या घरी. लावण्या बनवेल. आधीच सांगायला लागेल, कारण आम्ही आलो तर कमेंट करा. हा आम्ही टायमावर आलो ना, एवढाच बनवला होता. आम्ही आता मिल बाटके सब खा रहे. केक समजून आम्ही आता रवा खायला लावला, शिरा. केक अजून काय आम्हाला विचार, केक संपला यार. रात्री आणला होता केक, बघितला आम्ही. बघितलं वाटतं स्टुडंट ना. बघितलं. थँक्यू आहो टाकलं वाटायला. भाऊजीने केक आणला, रात्री सेलिब्रेशन केलेलं आहे. चांगला. आता मी रवा थोडा एन्जॉय करतो, आम्ही शिरा, नंतर मग बोलू आपण. चला आता चहा बनवला ताईने, भाऊजी पण आलेत. सगळा गोड. आधी शिरा दिला. दीक्षा काहीच नाही खाऊ शकत, डाएट चालू आहे म्हणून काहीच नाही खाऊ शकत. व्हेरी गुड. मस्त ड्रॉइंग केली बघा. आता जस्ट काढली, मस्त ड्रॉइंग काढली. मस्त काढली. चला चहा आता पिऊया आपण. तर चला आता आम्ही निघतो. ताईला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला. काय प्लॅन काय आहे तुमचा? काय नाही, घरच्या घरी काहीच प्लॅन नाहीये. मटण आणण्याचा प्लॅन आहे त्यांचा. चला मग निघू आम्ही आता. चला सर्वांना बाय. तर काय आता आम्ही घरी आलो आहोत आणि लगेच दीक्षाने चेंज करून लगेच आवरावर करेल, कारण आम्ही पाण्यासाठीच धावपळ करत आलेलो. पाणी भेटलं बऱ्यापैकी आणि आतमधला भरून झाला आपलं पूर्ण पाणी. सो टेन्शन नाहीये, पण तशी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली, खरी आहे खोटी माहिती नाही,
की पाण्याची लेवल फार कमी झालेली आहे. पाणी जर पडलं पाऊस थोडे 5-6 दिवस पडला नाही पाऊस ना तर पाणी मे बी बंद होऊ शकतं. असं सांगितलंय. तर जर पाऊसच पडला तर पाणी जमा होईल कुठून आणि पाणी येईल कुठून? पूर्ण मुंबई पूर्ण म्हणजे हालत खराब झाली आहे सगळ्यांची. सोसायटीमध्ये पण पाण्याची कपात केलेली आहे. कपात म्हणजे करतील काय? पाणीच येणार नाही तर पाणी करतील कुठून? समुद्राचं पाणी घेतील? असं पण नाही करू शकत ना. ताई त्यांचा पण आणि भाऊजींचा पण आग्रह होता का जेवायला थांबा म्हणून, पण आम्ही पाण्यासाठी आपण धावपळ करायला लागते, काही ऑप्शन नाही. आणि सकाळी पाणी येत नाही ना. आणि सकाळचं पाणी आता बंद झालंय. 2 टाइम आधी यायचा, पण आता तो पण बंद झालाय, एकच टाइम येतो. सो मग आम्हाला धावपळ करत यावंच लागलं ना. पाणी नाही तर मग काहीच नाही. आणि भांडे पण आपले असतात, मग संध्याकाळी धुवायला लागतं भांडे पण ना. हो आज जास्त नव्हते तसे. आज जास्त नव्हते, पण कसं आहे ना ते त्याच्या लगेच भांड्यांना लगेच स्मेल यायला लागतो ना. मग ते धावपळ चांगलं पण वाटत नाही आणि ते पूर्ण वासना मग तो घरात असं फिरत राहतो आणि मग ते एकदम असं विचित्र वाटतं मग. आणि एक तर रिक्षाला पण एकदम म्हणजे साफसूफ पाहिजे. आणि माझा तर म्हणजे साफसूफ म्हणजे असं मला 17 वेळा हात धुवायला लागतं. मला पण क्लीन लागतो. सो मग आम्हाला पाण्याशिवाय काय जमत नाही. पाणी आम्हाला खूप जास्त लागतं. हो सगळ्यांना असं वाटतं की दोघांच आहे पाणी किती लागतं. काय लागतं ना काय नाही. हो पण आम्हाला लागतो पाणी खूप जास्त लागतं, खूप जास्त. आणि आता आमचा प्लॅन, आम्ही काय वेगळा काय बनवणार नाहीत. आम्ही आता विचार केला येता की काय नॉर्मलच बनवू, कारण बाहेर तर आपण खाणार नाहीयेत. तसा विचार केला होता काहीतरी बाहेर, पण नंतर आठवलं का नाही डाएट चालू आहे. दीक्षांत चहा पण नाही पिला. सो आता आम्ही बनवलं खिचडी, सिंपल खिचडी आणि ऑमलेट. अंडी ठीक आहे, ऑमलेट बनवू. येस, मजा येईल. ऑमलेट आणि खिचडी आणि लोणचा आणि पापड आहेत कॉमन आहे. पापड नसले, पापड नाही मग जीवनात मजाच नाही आमच्या. असं झालं, जीवन अधुरं आहे. आमची खिचडी अधुरी आहे. हा दीक्षाचं 4 टायमा, एक टायमा 4 पापड लागतात आम्हाला. म्हणजे मला नाही, तिला एकटीला. मी त्यातला अर्धा खातो, 3.5 ती खाते. 3.5 ती मी अर्धा खातो. आणि खिचडी आता बनते आपली आणि आवरून पण पूर्ण झालेलं आहे. तर आता डायरेक्ट खिचडी काय दाखवणार ना मी, नाही का? ठीक आहे. आग्रह होता त्यांचा, पण नको याच्यामुळे जास्त घाई वगैरे होते आणि मग कुठं थांबायला पण भेटत नाही पाण्यामुळे. असं झालं. आधी 24 तास पाणी होतं ना, मग आम्हाला टेन्शन फ्री राहायचो. आम्ही कुठे बाहेर थांबवतो नाही का. हा सो ठीक आहे. आता खिचडी बनते आपली, बाकी सगळं बघतो काय कसं काय. तर काय जातं, आपलं जेवण पूर्ण बनून झालंय आणि आपण लगेच जेवायला पण घेतलंय. मला वाटतं वाजले 9:30 वाजले. दीक्षा गेलेली ओझलकडे, कारण पूर्ण दिवस त्यांना पण करमत नाही आणि तिला पण करमत नाही. पूर्ण दिवस त्या सोबतच असतात ना. हा, आणि त्या छोटीला पण करमत नाही. तिने हिला बघितलं का ती लगेच नाचायला सुरुवात करते. आणि पूर्ण दिवस जर रिक्षा गेली ना त्यांच्याकडे, एक पण फेरी मारली नाही तर त्यांना असं खाली वाटतं, काहीतरी वेगळं वाटतंय. मग ते फोन करून लगेच ओझर पण लगेच सांगते आणि ते आई येते पण लगेच सांगते दीक्षा आलीच नाही आज. म्हणून ती आज फेरी मारायला गेलेली. आजचा कोडा त्यांनी पूर्ण करून टाकला. आजच्या दिवसात येणार का ते येतात मग इकडे बसायला. इकडं पाऊस नाही तोपर्यंत जरा गरम पण होते ना. हा, म्हणून मग ते खाली येतात. ठीक आहे. तर आता आपली खिचडी, मस्त खिचडी बनवली आपण. ऑमलेट बनवला. अरे सर ऑमलेटला बघितलं तुम्ही? ऑमलेट. नंतर ही पुरणपोळी राणी त्यांच्याकडे बनवल्यात, त्यांनी दिल्यात. ठीक आहे. पापड आपला ऍज युजल, काकडी आणि लोणचा. असा आजचा मेनू आहे. म्हणजे काय व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स. अंडा व्हेज आहे का नॉनव्हेज तुम्ही नक्की सांगा. तर ठीक आहे. तर आजचा आमचा मस्त मेनू आहे खिचडी आणि एवढा सगळा प्रकार आहे. त्यात लोणचा म्हणजे एक नंबर लोणचा भाजी आणि मिक्स लोणचा आहे. दीक्षाने आणलाय. पहिल्यांदा आपण मिक्स लोणचा आणला नाही, मागे कुठं आणला आपण? आणलंच नाही, नव्हता आणला आपण. नाही, मिक्स पहिल्यांदा आणलाय. आणि खिचडी पण खायला पाहिजे ना काहीतरी. ठीक. आमचं कसं नॉनव्हेजचा काय प्लॅन तर नव्हताच आमचा. आम्ही सॉरी दुपारीच आम्ही मच्छी खाल्ली. हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल नक्कीच. स्वस्त खा, मस्त मस्त खा, नाही का. बाहेरचा खाना सध्या टाळा, पावसाला पण आहे. सो चला, व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.